औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिही करीम अम्मा बाद। प्रिय भगिनींनो, आदाब, अस्सलामु अलैकुम। मी डॉक्टर नसरीन हसन जुबेरी, सदस्य संदेश विभाग जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र महिला विभाग। पर्यावरण दिनाच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। प्रिय भगिनींनो, आपल्याला माहित आहे की 5 जून हा दिवस दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या स्वरूपात आपण साजरा करतो। मानवी जीवनात पर्यावरणाचे महत्त्व काय आहे, पर्यावरणाचे संरक्षण करणे हा किती गरजेचा आहे, या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यासाठी संदेश विभाग जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र महिला विभागाने हा छोटासा ऑनलाईन कार्यक्रम शाइस्ता खादी ह्या भगिनींच्या अध्यक्षतेखाली ठेवलेला आहे। या कार्यक्रमास लाभलेल्या सगळ्या वक्ते तसेच पाहणाऱ्या सगळ्या भगिनींचा मी मनापासून आभार मानते व त्यांचे स्वागत करते। कार्यक्रमाची सुरुवात करूया त्या अल्लाह ईश्वरच्या नावाने, ज्याने आपल्यासाठी हा सुंदर पर्यावरण निर्माण केलेला आहे। तर दिव्य कुराणाच्या काही श्लोकांचे पठण करण्यासाठी मी आमंत्रित करते मुस्फिरा मुंबई ह्या भगिनींना, त्यांनी यावं आणि दिव्य कुराणाचे काही श्लोकांचे पठण करावे। पर्यावरण दिनाचा दिवस खास, पर्यावरण दिनाचा दिवस खास, निसर्ग रक्षणाचा घेऊन ध्यास, तुम्हा सर्वांच्या सहकार्याची आस, पृथ्वीला घेऊ देऊ श्वास। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल क़ारिअतु मल क़ारिअह वमा अदराका मल क़ारिअह यौम यकूनुन नासु कल फ़राशिल मबसूस वतकूनुल जिबालु कलअहनिल मंफूश फ़अम्मा मन सक़ुलत मवाज़ीनुहु फ़हुव फ़ी ईशतिन राज़ियह वअम्मा मन ख़फ़्फ़त मवाज़ीनुहु फ़उम्मुहु हावियह वमा अदराक मा हिया नारुन हामिया। सदक़ल्लाहुल अज़ीम। माशाअल्लाह। पठण केलेल्या दिव्य कुराणाच्या श्लोकाचे मराठी भाषांतर करण्यासाठी मी आमंत्रित करते यास्मीन बानो अचलपूर, सदस्य जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र महिला विभाग। अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे। प्रचंड घटना काय आहे ती प्रचंड घटना? तुम्हाला काय ठाऊक की ती प्रचंड घटना काय आहे? तो दिवस जेव्हा लोक विखुरलेल्या पतंगांसमान आणि पर्वत रंगबिरंगी पिंजलेल्या लोकरीप्रमाणे असतील। मग ज्याचे पुण्याचे पारडे जड असेल तर तो मनपसंत ऐश्वर्यात असेल, आणि ज्याचे पुण्याचे पारडे हलके असेल त्याचे विश्रामधाम खोलखाई असेल। आणि तुम्हाला काय ठाऊक की ती वस्तू काय आहे? भडकणारी अग्नी। धन्यवाद यास्मीन ताई। याच्या नंतर मी प्रास्ताविक भाषणासाठी आमंत्रित करते डॉक्टर आयशा पठाण नांदेड, सदस्य संदेश विभाग जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र महिला विभाग यांनी। करा पर्यावरणाच्या रक्षणाची सुरुवात, करा पर्यावरणाच्या रक्षणाची सुरुवात, आनंद पसरेल जगभरात। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू आणि कृपाळू आहे। सर्व स्तुती फक्त अल्लाहसाठीच आहे, जो सर्व सृष्टीचा पालन करता आहे। आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातून जमलेल्या ऑनलाईन भगिनींनो, आदाब, अस्सलामु अलैकुम। जमात इस्लामी हिंद संदेश विभाग महाराष्ट्र महिला विभागातर्फे हा कार्यक्रम ऑनलाईन आयोजित केला आहे। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पृथ्वीवर बुद्धिमान प्राणी मानवाने आपल्या बुद्धीचा वापर करून या पर्यावरणाकडून आपल्याला हवा तसा विकास करून घेतला।
पर्यावरणातून मानवाच्या गरजा जरी पूर्ण झाल्या असल्या तरी मानव पर्यावरणापासून थोडासा दूर हटलेला आहे. मानवाला पृथ्वीवर आपले जीवन चालू ठेवण्यासाठी पर्यावरणाची मौलिकता टिकवून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच आमच्या भारत देशात दरवर्षी 5 जूनला हा आंतरराष्ट्रीय जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. सर्व लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाते. पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे झाडे, पाणी, पशु, पक्षी, डोंगर, नद्या, वायू, भूमी, सागर ही सर्व म्हणजेच पर्यावरण होय. पर्यावरणातून मानवाला फळ, फूल, भोजन, इंधन प्राप्त होते. याचा उपयोग मानव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. सर्व सजीव सृष्टीला आणि मानवाला जीवन जगण्यासाठी शुद्ध ऑक्सिजन मिळतो. ऑक्सिजन शिवाय मनुष्य जिवंतच राहू शकत नाही. पर्यावरण आपल्याला पिण्यासाठी पाणी आणि घरांसाठी, इमारतीसाठी लाकूड देते. आज मानवाची जशी जशी प्रगती झाली तशी तशी मानव जो आहे आपल्या मूलभूत गरजांसाठी आणि सुखसुविधांसाठी पूर्ण करण्यासाठी पर्यावरणाला नुकसान पोहोचवत आहे. वर्तमान भांडवलशाही साम्राज्यानं मानवाला पर्यावरणाच्या संकटात घेरलं आहे. आपल्या स्वार्थासाठी झाडाची तोड करत आहे. पाण्याचे भंडार नष्ट झाले आहेत. इमारतीसाठी लाकूड देते. आज मानवाची जशी जशी प्रगती झाली तशी तशी मानव जो आहे आपल्या मूलभूत गरजांसाठी आणि सुखसुविधांसाठी पूर्ण करण्यासाठी पर्यावरणाला नुकसान पोहोचवत आहे. वर्तमान भांडवलशाही साम्राज्यानं मानवाला पर्यावरणाच्या संकटात घेरलं आहे. आपल्या स्वार्थासाठी झाडाची तोड करत आहे. पाण्याचे भंडार नष्ट झाले आहेत आणि नवीन रोगांना तोंड दिलं जात आहे. आम्हाला माहिती आहे कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना कृत्रिम प्राणवायूची गरज मोठ्या प्रमाणात भासली आहे. आम्हाला जाणीव झाली आहे त्या कृत्रिम प्राणवायूची आणि आज आम्हाला या कोरोनाच्या काळामध्ये कृत्रिम प्राणवायू देखील कमी पडत गेलेला आहे. आम्ही पाहतोय की हा वाढणारा दुष्काळ, वायुमंडळ विषारी झाला आहे. मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे. जंगल तोडून शहरे निर्माण केली जात आहेत. मुक्या प्राण्याप्रमाणे आयुष्यच धोक्यात आलेलं आहे. वातावरण बिघाड झाला आहे आणि हा जर बिघाड होत राहिला तर पौष्टिक आहार, स्वच्छ निरोगी पाणी, जीवनाला आवश्यक शुद्ध हवा मिळणं असंभव होईल. आपण पर्यावरणाला वाचवण्यासाठी झाडे लावा आणि झाडे जगवा हे ब्रीद आम्हाला लक्षात घ्यावं लागेल. हे ब्रीद अत्यंत गरजेचं आहे. खरंच आज मानवाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. पर्यावरणाचं बिघडलेलं संतुलनासाठी वृक्ष लागवड एकमेव पर्याय आहे आणि ही वृक्ष लागवड काळाची गरज आहे. परिसर आपला स्वच्छ ठेवावा लागेल. सुंदर करण्यासाठी झाडे लावावी लागतील आणि आपल्याला हा प्राणवायू वाचवावा लागेल. आज आमचा निसर्गाशी तुटलेला संबंध, आपला जो संवाद आहे निसर्गाशी तुटलेला, तो पुन्हा सक्रिय करावा लागेल. त्यासाठी निसर्गाशी नातं जोडावं लागेल तर आम्ही फलदायी ठरू. प्रत्येक व्यक्तीनं वृक्ष लागवड करावी लागेल, पुढाकार घ्यावा लागेल आणि पृथ्वीला हरित धरणी करावी लागेल. तरच मग आपण या पर्यावरणाला जो आहे कधीच विसरू शकणार नाही. या पर्यावरणाशिवाय आमचं जीवनच अशक्य आहे. आता या प्रास्ताविकानंतर देखील आमच्या आणखीन भगिनी आहेत ज्या महाराष्ट्रातून आमच्याशी समाविष्ट झालेल्या आहेत. त्या देखील तुमच्यापुढे या पर्यावरणावरती आपले विचार व्यक्त करणार आहेत. आम्ही त्यांचे अमूल्य विचार ऐकण्यासाठी आतुरलेले आहोत. भगिनीनो, आपण या पर्यावरणासाठी पुढे येण्याचा प्रयत्न करू. एवढं 4 शब्द बोलून मी माझे या ठिकाणी प्रास्ताविक संपवते. धन्यवाद ताई. या प्रिय भगिनींनो, याच्या नंतर आपल्याला एक असे प्रमुख वक्ते लाभलेले आहेत ज्यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी खूप सारे कार्य केलेले आहे आणि सध्याही करत आहे. सुलोचना मुखेडकर ताई ह्या MSc BEd आहात. सामाजिक कार्य करण्याची त्यांना खूप छंद आहे. तसेच इंडियन वुमेन सायंटिस्ट असोसिएशन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता अभियानाअंतर्गत यांनी कार्य केलेले आहे. तर
आपल्या भाषणासाठी मी आमंत्रित करते सुलोचना मुखेडकर ताई. ह्या नांदेडचे रहिवासी आहेत आणि सध्या मुंबईमध्ये ते राहत आहेत. वृक्ष प्राणी पक्षी आहेत वसुंधरेचे प्राण, वृक्ष प्राणी पक्षी आहेत वसुंधरेचे प्राण, करू त्यांचे रक्षण राखू पर्यावरणाची शान. नमस्कार. सर्वांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा. वेळेची मर्यादा सांभाळण्यासाठी वाचन हा पर्याय निवडला आहे. 2020 साली कोविडमुळे माणूस पहिल्यांदा घरात कोंडला गेला आणि निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला. निळे आकाश, शुद्ध हवा, स्वच्छ पाणी, अगदी विमानतळापासून ते रस्त्यावर प्राणी आणि पक्ष्यांचा मुक्त वावर होऊ लागला. या गोष्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. कोविडमुळे भेदरलेल्या माणसाला पण हे पाहून आनंद वाटला आणि आपण आतापर्यंत निसर्गावर किती अन्याय केला आहे याची जाणीव त्याच्यामध्ये निर्माण झाली. 1965 साली रसेल कार्सन या लेखिकेचा सायलेंट स्प्रिंग या पुस्तकाने जगभर खळबळ माजवली. त्या काळी कीटकाचा उपद्रव होऊ नये म्हणून DDT नावाचे एक रसायन वापरले जायचे, परंतु कीटकासोबत प्राणी आणि पक्षी पण त्याच्यामुळे मरून पडले आणि एक प्रकारची भयान स्मशान शांतता निर्माण झाली आणि त्याचंच वर्णन सायलेंट स्प्रिंग मध्ये केलं गेलं. ते लोकांनी वाचले आणि लोक प्रचंड अस्वस्थ झाले. जगभर पर्यावरण संरक्षणाबद्दल जाणीव त्यामुळे मात्र निर्माण झाली. 5 जून 1972 साली पहिली पर्यावरण परिषद घेण्यात आली. 1974 पासून नियमितपणे दरवर्षी 5 जून हा पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. संयुक्त राष्ट्र संघाने दरवर्षी एक पर्यावरणीय विचार किंवा थीम वापरावी. त्याचप्रमाणे एखाद्या राष्ट्राने पर्यावरण दिनाचे यजमानपद घ्यावे असा एक नियम किंवा ठराव पास केला. यावर्षी हे यजमानपद पाकिस्तान देशाला देण्यात आले आहे. या वर्षीचा विषय आहे इकोसिस्टम रिस्टोरेशन, परिसंस्था पुनर्स्थापित करणे. या वर्षीच्या दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता होण्यासाठी 10 वर्षाचा कालावधी गृहीत धरण्यात आलेला आहे. कारण परिसंस्थांना पुनर्स्थापित करणं हे एका वर्षाचं काम नाही, ही दीर्घकालीन योजना असेल आणि हे जे दिलेले लक्ष्य आहे हे आव्हान आपल्या सर्वांना स्वीकारायचे आहे. आपला एकमेव ग्रह म्हणजे पृथ्वी, जिथे पाणी आणि जीवसृष्टी अस्तित्वात आहे, म्हणूनच आपली पृथ्वी ही एकमेव आहे, ओनली वन अर्थ. पर्यावरण हे 2 घटकांनी बनलेले आहे. पृथ्वीवर असणारे वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव हे जैविक किंवा सजीव घटक आहेत. त्याचप्रमाणे हवा, पाणी, सूर्यप्रकाश, जमीन आणि अवकाश म्हणजे पोकळी हे अजैविक किंवा निर्जीव घटक आहेत. परिसंस्था ही जैविक आणि अजैविक घटकांनी बनलेली आहे आणि अशा असंख्य परिसंस्था ज्या जमिनीवर आहेत, गोड्या पाण्यात आहेत, खाऱ्या पाण्यात आहेत, याच्यानी मिळून पर्यावरण बनले आहे. परिसंस्था हे पर्यावरणाचे एकक आहे. ज्याप्रमाणे भाषेमध्ये मुळाक्षरं असतात, गणितामध्ये 1 ते 10 अंक असतात, संगीतामध्ये 7 स्वर असतात, त्याचप्रमाणे पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या हवामानात, भूभागात परिसंस्था आहेत आणि त्यांच्यात असलेल्या सजीव आणि निर्जीव घटकामध्ये चालणाऱ्या विविध घडामोडी, देवाणघेवाण याचा अभ्यास पर्यावरणात केला जातो. यालाच पर्यावरण शास्त्र असं म्हणतात. परिसंस्थांमधील देवाणघेवाण आणि घडामोडी मानवाचा हस्तक्षेप हा वाढत आहे. त्यामुळे पर्यावरण असंतुलन घडून येत आहे. त्याचं एक छोटंसं उदाहरण, सूर्यापासून ऊर्जा घेऊन वनस्पती अन्न तयार करतात आणि ह्या वनस्पतीला खाऊन प्राणी ऊर्जा मिळवतात. या शाकाहारी प्राण्यांना खाऊन मांसाहारी प्राणी ऊर्जा मिळवतात. आता ही जी लिंक आहे किंवा ही जी साखळी आहे, त्यातील एखादा प्राणी किंवा एखादी वनस्पती जर नष्ट झाली तर पूर्णपणे त्या साखळीवर परिणाम होऊन, म्हणजेच पर्यावरणावरती परिणाम होऊन संतुलन बिघडते. एक साधं उदाहरण अजून एक आहे, मधमाशा. की मधमाशाच्या परागीकरणामुळे अनेक ठिकाणी
किंवा अनेक झाडं ही मधमाशाच्या परागीकरणासाठी अवलंबून असतात. मधमाशा जर नष्ट झाल्या तर त्या प्रकारची झाडं नष्ट होतील. त्या झाडावर अवलंबून असणारे प्राणी किंवा इतर काही गोष्टी देखील त्या देखील नष्ट होतील. दुसरं एक उदाहरण आहे, अजैविक घटकामध्ये देखील मानवी हस्तक्षेप होत असतो. उदाहरणार्थ, हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे ठराविक प्रमाण असते, परंतु वाहन आणि कारखाने याच्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते आणि हवेमध्ये त्याचं प्रदूषण वाढतं. त्याचा परिणाम वनस्पती, प्राणी आणि माणसावर होतो. ही अतिशय सोपी अशी दिसणारी उदाहरणं आपण लक्षात घेऊ शकतो. पण मुळात देवाणघेवाण व रासायनिक प्रक्रिया ह्या अतिशय गुंतागुंतीच्या आणि तितक्या शिस्तबद्ध, सूक्ष्म, स्थिरपणे, सहजपणे सतत चालणाऱ्या अशा असतात. पर्यावरण शास्त्रात या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. पर्यावरणातील जैविक व अजैविक घटक सृष्टीच्या सुरुवातीपासून अस्तित्वात आहेत, पण त्यांच्यातील घडामोडीचा अभ्यास मात्र अलीकडे 80च्या दशकात सुरू झालेला आहे आणि पर्यावरण शास्त्र ही शाखा अस्तित्वात आलेली आहे. इतकंच नव्हे तर अभ्यासक्रमात पर्यावरण शास्त्र हे अनिवार्य केले गेले आहे. आज पर्यावरणासंबंधी अनेक शब्द माणसाला परिचित झाले आहेत. ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस इफेक्ट, पोल्युशन, क्लायमेट चेंज, बायोडायव्हर्सिटी, कार्बन क्रेडिट, कार्बन फुटप्रिंट इत्यादी. तरी पण पर्यावरण म्हणजे नेमकं काय हे सामान्य माणसाला नक्कीच माहीत नसतं. म्हणूनच पर्यावरणाविषयी माहिती सर्वसाधारण माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी जागतिक व्यासपीठाची गरज आहे आणि हा जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. त्यासाठी आज जमाते इस्लामच्या महिला विभागाकडून हा प्रयत्न केला जात आहे. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. पर्यावरण असंतुलित होण्यामागे माणसाचा जैविक व अजैविक घटकामध्ये होणारा हस्तक्षेप हेच आहे. त्याच्यामधील देवाणघेवाण होण्यासाठी त्यांच्यामध्ये हितसंबंध तयार झालेले असतात, ते एकमेकाशी जोडले गेलेले असतात. यालाच वेब ऑफ लाईफ किंवा जीवनाचे हितसंबंध असं म्हटलं जातं. परंतु या नात्यांची ओळख माणसाला नसते. त्यामुळे ह्या हितसंबंधाची किंवा या देवाणघेवाणीची माहिती माणसाला जर मिळाली तर पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन त्याला योग्य प्रकारे करता येईल, ही अगदी नक्की. पर्यावरण संतुलन बिघडण्यामागची कारणे आपल्याला माहिती आहेत. वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, शहरीकरण, नैसर्गिक संसाधनाचा अति आणि अयोग्य वापर, हवा, पाणी, जमिनीचे प्रदूषण, नष्ट होणारी जंगले, रसायनाचा वापर इत्यादी. माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. निसर्गाचा मालक नाही तर निसर्गाचा एक घटक आहे. पर्यावरण नष्ट झाले तर मानव पण नष्ट होणार. त्यामुळे पर्यावरण संतुलनाचे उपाय त्याला माहीत आहेत आणि तो करत आहे. नैसर्गिक संसाधनाचा जपून वापर करणे, प्रदूषण करणाऱ्या गोष्टीचा कमीत कमी किंवा अजिबात वापर न करणे, वीज, पाणी यांची बचत करणे, रोगराई टाळणे, स्वच्छता राखणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, वनसंपदा वाढवणे, या अशा अनेक गोष्टीतून पर्यावरण संतुलन हे सतत राखलं जाऊ शकतं. पर्यावरणाच्या जागतिक समस्येला स्थानिक आणि वैयक्तिक पातळीवर कार्यक्रम घेऊन उत्तर शोधणं ही प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. म्हणूनच थिंक ग्लोबली, ऍक्ट लोकली अँड डू पर्सनली असं आपल्याला म्हणता येईल. प्रत्येकाला आपल्या मर्यादेची जाणीव आहे. आपण बरेचदा हे काम इतरांनी करावं असा भाव मनात बाळगून असतो, पण प्रत्येकाने मनावर घेतलं तर आपल्यामधील शक्तीची जाणीव आपल्याला नक्की होईल. पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण प्रत्येक माणसाने केलेल्या छोट्या छोट्या गोष्टीच्या परिणामातून संतुलन नक्कीच होऊ शकेल. माणूस हा देखील निसर्गाचा घटक आहे, मालक नाही. अर्थ बिलॉंग्स टू ऑल, एव्हरी क्रिएचर बिग ऑर स्मॉल ही जाणीव ठेवून आपण वागायला हवं. त्यातूनच आज परिसंस्थांची ढासळलेली, तोडफोड झालेली, नष्ट होत असलेली स्थिती आपल्याला सुधारता येऊ शकते. या निमित्ताने सर्वात शेवटी एक गोष्ट, एका समुद्रकिनारी एक बालक, लाटेबरोबर वाहून आलेले प्राणी किनाऱ्याच्या वाळूत अडकून पडलेले असतात, त्यांना वाळूतून काढून समुद्रात सोडतो. हे पाहणाऱ्या एका
माणसाने त्याला प्रश्न विचारला की हे करण्यास मागे तुझा काय फायदा आहे, तर तो म्हणतो मला नाही, पण ह्या प्राण्याला फायदा झालेला आहे. मला वाटतं ही गोष्ट आपल्या सर्वांनाच लागू होऊ शकते किंवा याच्यातून आपण एक छान संदेश घेऊ शकतो. आपण जन्माला आलो, आपल्या जीवनातून इतरांना आनंद देण्याची व्रत आपण हाती घेऊन आपले पर्यावरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न नक्की करूया. धन्यवाद. धन्यवाद सुलोचनाताई, खूप चांगले मार्गदर्शन आपण इथे केलेले आहेत. याच्या नंतर आमचे दुसरे प्रमुख वक्ते आहे अनुराधा थोंबरे मॅडम, औरंगाबाद. या जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्य आहेत तसेच सामाजिक कार्यकर्ता आहेत. तर मी निमंत्रित करते अनुराधा थोंबरे मॅडम यांना की त्यांनी यावं आणि पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपले विचार आम्हा सगळ्यांसमोर मांडावे. पृथ्वीला निसर्गाला तुमच्यासारखे जगू द्या, पृथ्वीला निसर्गाला तुमच्यासारखे जगू द्या, तिच्यामुळे आपण जिवंत आहोत एवढे भान असू द्या. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचली. शेकडो वर्षापूर्वी आपले संत तुकाराम महाराज यांना पर्यावरणाचे महत्त्व माहीत होते, म्हणून त्यांनी आपल्या अभंगातून सर्व समाजाला खूप मोठा संदेश देऊन टाकलेला आहे. परंतु आपण या पर्यावरणाविषयी फार जागृत अजूनही झालेलो नाही. मी अनुराधा थोंबरे विविध संघटनांच्या संघटनाच्या माध्यमातून मी अनेक सामाजिक प्रश्नावर काम केलेलं आहे. त्यावरती विविध प्रकल्प राबवलेले आहेत. आता परवाच 5 जून येत आहे आणि त्या निमित्ताने मी एक छोटासा संदेश आपणासमोर देऊ इच्छित आहे की आपण पाहतो 5 जून आला की आपण शासनामार्फत विविध सामाजिक संघटनांमार्फत आपण पर्यावरणाची जागृती करत असतो. झाडे लावा, झाडे जगवा हे मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवडीचे कार्यक्रम हाती घेण्यात येतात. परंतु आपण पाहतो की लावलेली झाडे किती जगतात, कारण दुसऱ्या वर्षी बऱ्याचदा त्याच जागेवर आपण वनीकरण करत असतो, झाडे लावत असतो. वृक्ष संवर्धन हे फार महत्त्वाचे आहे, याकडे कुठंतरी दुर्लक्ष केल्या जात आहे. आपण झाडे लावत आहोत, त्यासोबतच वृक्ष संवर्धनावर वर्षभर भर देणं गरजेचं आहे. पावसाळ्यात लावलेली झाडं वर्षभर टिकवणं म्हणजे वृक्ष संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणूनच आपण झाडे लावा, झाडे जगवा, प्राण वाचवा. कारण प्राणवायू हा आपण झाडातूनच निर्माण केला जातो. कृत्रिम प्राणवायूवर आपण किती काळ जगू शकतो हे आपल्याला कोरोनाने दाखवून दिलेलं आहे. प्राणवायू अभावी किंवा ऑक्सिजन अभावी अनेक लोकांनी प्राण गमावलेले आहे आणि यातून आपण कुठेतरी धडा घेणं हे गरजेचं आहे. म्हणूनच यापुढे आपण झाडे लावा, झाडे जगवा, कृत्रिम प्राणवायूपेक्षा नैसर्गिक प्राणवायू वाढवणं फार गरजेचं आहे. ही तुमची आमची जबाबदारी आहे. आपण सर्वांनी या आता सध्या पावसाळ्याचा सीझन सुरू आहे. पावसाळी सीझनचा फायदा घेऊन आपण झाडं लावली पाहिजेत. ती वर्षभर टिकवली पाहिजे. बऱ्यापैकी झाडं लावून टिकवली तर आपल्याला प्राणवायूची कमतरता भासणार नाही. कारण आपण पाहतो पूर्वी आपण डायरेक्ट नळाचं आलेलं पाणी पित होतो, विहिरीचं पाणी पित होतो, नदीचं पाणी पित होतो पूर्वीच्या काळी. परंतु आता आपल्याला जार सिस्टीम झालेली आहे. ॲक्वागार्डचं पाणी पित आहोत, आपण आरोचं पाणी पित आहोत. हे कशामुळे? तर पाण्याच्या प्रदूषणामुळे. पाण्याचं प्रदूषणही आपण कुठंतरी रोखलं पाहिजे. बेसुमार पाण्याचं प्रदूषण होत आहे. पाण्यामध्ये विविध औद्योगिक क्षेत्रातील पाणी सोडल्या जात आहे. शहरातील नाल्याचं पाणी सोडल्या जात आहे. त्यामुळे नद्यांची गटारगंगा बनलेली आहे. हे सर्व कुठंतरी रोखणं आपण शक्य आहे आपणाला. हे मानवनिर्मित प्रदूषण आहे आणि हे मानवाने रोखले तरच हे प्रदूषण रोखल्या जाणार आहे. म्हणूनच आपण सगळ्यांनी पाण्याचं प्रदूषण सुद्धा रोखणं फार आवश्यक आहे. प्लास्टिक सध्या आपण पाहतो प्लास्टिकचा जमाना आहे. प्रत्येक गोष्ट प्लास्टिकमध्ये आपण वापरतो. प्लास्टिकच्या कॅरीबॅग शिवाय आपण कापडाची कॅरीबॅग विसरलेलो आहोत. आपण प्लास्टिकच्याच कॅरीबॅगमधून आपण सामानाची ने-आण आणि बेसुमार वापर आपण करत आहोत. इतर गोष्टी सर्व प्लास्टिकच्या वापरत आहोत आणि ते आपण सरळ कचऱ्यात टाकतो किंवा जमिनीवर टाकतो. त्यामुळे जमिनीतील मातीचं प्रदूषण होत आहे. कॅरीबॅग निर्मूलन करणं हे फारसं आपण लक्षात घेत नाही. त्यासाठी आपण कॅरीबॅग
प्लास्टिकचा वापर कमी करणं आणि त्याची योग्य विल्हेवाट लावणं हे सुद्धा आपल्या हातात आहे. जे आपल्या हातात आहे ते आपण करायला पाहिजे, परंतु आपण हा विषय कुठेतरी विसरत आहोत. वृक्षतोड, वाहनाचे इंधन यामुळे कार्बन डायऑक्साईडची वाढ होत आहे. उद्योगातून निघणारा सल्फर डायऑक्साईड वायू हवेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिसळल्या जात आहे. हे सुद्धा कुठेतरी कसं रोखता येईल हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपण सगळ्यांनी हे कुठेतरी रोखलं पाहिजे. आपण पाहतो की सध्या वाहनाचं प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, तर आपण त्यालाही पर्याय CNG वर चालणारी वाहने, इलेक्ट्रिकवरती चालणारी वाहने हे यावर आपण विचार करून याचा वापर करणं आवश्यक आहे. तसेच सौर ऊर्जेचाही वापर आपण केला पाहिजे. अनेक प्रकारे सौर ऊर्जेतून बऱ्याच प्रमाणामध्ये आपण प्रदूषण रोखू शकतो. या सर्व गोष्टीचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. जमिनीचं प्रदूषण, रासायनिक खतांचा बेसुमार वापर, औषध, विविध प्रकारचे कीटकनाशक झाडावरती स्प्रे केला जाते आणि तो विषयुक्त अन्न आपण घेत आहोत. त्यामुळे विषमुक्त अन्न घेणं हे सुद्धा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे. पर्यावरणाला आपण दिलं तर आपल्याला पर्यावरण चांगल्या प्रकारे देईल. पर्यावरणपूरक जीवन जगणं यावरती आपण विचार केला पाहिजे. पूर, भूकंप, ज्वालामुखी, वणवा, ओला आणि कोरडा दुष्काळ हे पर्यावरणाच्या प्रदूषणामुळे वारंवार होत आहे. ह्याला आपण कुठंतरी रोखता येतं का? आपण सगळ्यांनी मिळून रोखलं तर हे रोखू शकल. म्हणून पर्यावरण ही मानवाला दिलेली निसर्गाने देणगी आहे. ती जपणं ही तुमच्या आमच्या हातात आहे. या 5 जूनच्या पर्यावरण दिनानिमित्त आपण संकल्प करूयात. पर्यावरणाला जपणे, निसर्गाला प्रदूषणमुक्त पर्यावरण आपण जर निसर्गाला दिले तर निश्चितपणाने निसर्ग आपल्याला भरभरून विषमुक्त प्राणवायू, विषमुक्त अन्नधान्य देईल. तसेच शुद्ध प्राणवायू देईल. म्हणून आपण सगळ्यांनी निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी आणि प्रदूषणमुक्त जीवन जगण्यासाठी पर्यावरणाला बऱ्याच गोष्टी जर आपण दिल्या तर पर्यावरण नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने आपलं जीवन, आरोग्य सुधारण्यासाठी मदत करेल. आपल्याला कोणतेही आजार होणार नाहीत. यासाठी पर्यावरण जर प्रदूषणमुक्त राहिलं तर आपण नक्कीच निरोगी राहू. आणि म्हणूनच या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करते की आपण सगळ्यांनी झाडे लावा, झाडे जगवा, निसर्गाचा समतोल राखा, पाणी अडवा, पाणी जिरवा, पिढी जगवा. या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. आपण सर्वांनी पर्यावरणाचा ऱ्हास न होण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या त्या सर्व गोष्टी कराव्यात. तरच आपण आपल्या भावी पिढीला नैसर्गिक वातावरणात जगू शकू असे मला वाटते. धन्यवाद. धन्यवाद ताई, खूप चांगले मार्गदर्शन इथे केलेले आहेत. याच्यानंतर मी अध्यक्षिका भाषणासाठी आमंत्रित करते शाइस्ता खादरी औरंगाबाद, सदस्य संदेश विभाग, जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र महिला विभाग यांना. झाडांना नका करू नष्ट, झाडांना नका करू नष्ट, श्वास घेताना होईल कष्ट. आऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अल्लाहच्या नावाने जो फार कृपावंत व दयावंत आहे. पर्यावरण दिनानिमित्त ऑनलाईन कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सर्वात प्रथम मी आपल्या या सर्व बहिणींना अस्सलाम वालेकुम करते आणि याचा अर्थ असा की आपल्या सर्वांवर शांती नांदो. पर्यावरण दिनानिमित्त ऑनलाईन कार्यक्रमामध्ये सुलोचना मॅडम, अनुराधा मॅडम आणि माझ्या सर्व बहिणींनी फार प्रयत्न केले, परिश्रम केले, यांचे मी आभार मानते. आता याविषयी मी सर्वात प्रथम माहिती ही देईल की सुरुवात तर मी अल्लाहच्या नावाने केलेली आहे आणि सुरुवात अशीही करते की
झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना हवालदिल झाले. इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला, जाणीव त्याची ठेवा, त्यासाठी संदेश हा झाडे लावा, झाडे जगवा. प्रिय भगिनींनो, आपण पाहतो की या महाराष्ट्रामध्ये कितीतरी जिल्हे, कितीतरी गावे अशी आहेत की तिथे पाणी नाही आणि पाणी पुरवठा टँकरनी, रेल्वेनी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही आपण संपूर्ण देशात ऑक्सिजनचा तुटवडा झाला आणि त्यामध्ये या भूतलावरील सर्वश्रेष्ठ मानव सजीव जो चक्क मृत्यूदारी जात होता ते आपण त्याचे विदारक चित्र आपण पाहिले सर्वांनी आणि अनुभवले आहे. आता भगिनींनो, या दोन्ही प्रकार समस्त मानवतेसाठी किती लाजिरवाणे आहे, किती म्हणजे आपल्याला खाली पाहण्यासाठी आहे आणि किती आत्मपरीक्षणासाठी आहे की ऑक्सिजन आणि पाणी यासारखे कितीतरी अमूल्य देणग्या निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत आणि देतही आहे आणि देणारही आहेत. या पर्यावरणाचे 3 घटक आपण पाहिले की स्वच्छता, जल आणि वृक्ष. हे 3 घटक आहेत की प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितले की पाकी आधा ईमान आहे, म्हणजे स्वच्छता हा श्रद्धेचा अर्धा भाग आहे. तर आपण हे पाहतो की आज आपले पर्यावरणामुळे किती हाल झालेले आहे. तर आज पाहू की आजपासून जवळपास 1400 वर्षापूर्वी पर्यावरणाची समस्या नसतानाही भविष्याचा वेध घेऊन प्रदूषण होऊ नये यासाठी अल्लाहचे अंतिम प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी खबरदारी घेतली होती आणि यावर त्यांनी काही उपायही सुचवले होते की जलप्रदूषण सांगितले की पाण्याचे महत्त्व त्या दूरदर्शी प्रेषितांनी फार पूर्वीच ओळखले होते की नमाज पडण्यापूर्वी वजू म्हणजे नमाजपूर्व हात पाय चेहरा धुण्याचा जो विशिष्ट पद्धतीने विधी आहे तो असतो. तर त्यावेळी त्यांची आज्ञा होती की दिली त्यांनी की प्रेषित मोहम्मद सांगतात की श्रद्धावंतांनी 3 पेक्षा जास्त वेळा वजू करू नये. अगदी पाण्याच्या झऱ्याजवळ किंवा नदीकाठी जरी ते राहत असले तरीही दुसऱ्या एका हदीसमध्ये त्यांनी या प्रकारचे वचन आढळले त्यांचे की पाणी वाया घालू नका. तुम्ही अगदी नदीच्या काठावर बसलेले असेल का? जलप्रदूषणा संबंधी अंतिम प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे फार सजग होते. आपल्याला त्यांच्या शिकवणीवरून लक्षात येते की तुम्हापैकी कोणीही संचित म्हणजे जलसाठ्यात म्हणजे मग तलाव किंवा एका जागी अडवलेले पाण्याच्या साठ्यात लघवी करू नये. प्रेषित साहेबांनी सांगितले की ईश्वर व मानवतेविरुद्ध पाप केल्याशिवाय कुणीही उरलेल्या पाण्याला वाया घालवू शकत नाही. म्हणजे ईश्वराची भीती असायला पाहिजे. कोणती ईश्वराने आपल्याला जी नैसर्गिक गोष्टी दिलेली आहे त्याच्याविषयी सांगितलेले आहे की कोणतीही गोष्टी वाया घालू नये, काळजीपूर्वक त्याचा वापर करायला पाहिजे. आणि हे सांगितले आहे. दुसरी गोष्ट वनसंवर्धन म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा जे आज आपण म्हणतो. तर प्रेषित साहेबांनी त्या काळी सांगितलेले की वनसंवर्धन म्हणजे पाण्याच्या टंचाईचे आणखी एक कारण हेच आहे की वृक्षतोड आहे, जंगलतोड आहे. त्या महान प्रेषित साहेबांनी 7व्या शतकातच लोकांना अभयारण्याची संकल्पना करून टाकली होती आणि त्यांनी सांगितले होते की मदिना शहरातून 30 किलोमीटरचा म्हणजे जवळपास 1000 वर्ग मीटरचा जंगल प्रदेश हा ईश्वरदत्त निषिद्ध प्रदेश घोषित करून टाकला होता, म्हणजे हराम घोषित केला होता. आता हराम प्रदेशाचा अर्थ म्हणजे काय की या जंगल प्रदेशात झाडे तोडणे तर काय, झाडाचं पान हे तोडणे गुन्हा होता आणि वन्य पशूंची शिकार तर दूरच, या प्रदेशात एक किडा देखील मारता येऊ शकत नव्हतो. या अभयारण्या व्यतिरिक्त देशभरात वृक्षतोडी संदर्भात प्रेषित साहेब यांचा कायदा पुढील प्रमाणे होता की कुणीही जर एखादे झाड तोडले तर त्याच्याऐवजी त्याने नवीन झाड लावले. प्रेषित साहेब सांगतात की जर एखाद्या श्रद्धावंताने एखादे झाड लावले किंवा वाढवले, त्याचे संगोपन केले तर त्याने जर त्या झाडाचे फळ किंवा पाला एखाद्या पक्षाने किंवा एखाद्या व्यक्तीने खाल्ले किंवा त्या झाडाच्या छायेखाली बसले तर त्याचा समावेश दान किंवा पुण्यामध्ये करण्यात येईल. एके ठिकाणी प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणतात
की पर्यावरण म्हणजे तुम्ही एखादे रोपटं लावत असाल आणि त्याचवेळी जर महाप्रलय होत असेल तरी ते रोपटं तुम्ही लावून टाका. म्हणजे तुम्ही कोणताही एक वेळ वाया घालू नका. जर तुमच्या हातात रोपटं ही फार चांगली गोष्ट आहे की रोपटं लावलं तर त्याचं झाड बनेल आणि झाडा संबंधी प्रत्येक गोष्टी चांगल्या गोष्टी मानवाला मिळेल. आणि त्याच्यानंतर सांगितलेलं होतं की भूसंवर्धन म्हणजे प्रेषित साहेब जमिनीचा योग्य वापर व त्याची योग्य निगा राखण्याच्या विषयी सजग होते. त्यांच्या मनात हे होतं की कोणतीही जमीन पडीक नसायला पाहिजे. आता प्रेषित साहेब यांनी सांगितले की पडीक जमीन 3 वर्षापेक्षा अधिक पडीक ठेवण्यास मनाई सांगितलेली आहे त्यांनी. आणि संपूर्ण वसुंधरेविषयी प्रेषित म्हणतात की ईश्वराने तुम्हाला धरतीच्या संवर्धनासाठी निर्माण केलेले आहे. म्हणजे ही धरती जी ईश्वराने निर्माण केलेली आहे त्याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. आता पर्यावरण संकटाच्या इतक्या पूर्वीचं तंतोतंत कानोसा घेऊन पूर्वतयारी म्हणून पर्यावरण संतुलनाविषयी फक्त ईश्वराचा एक प्रेषितच देऊ शकतो. आता शेवटी आपण हे प्रदूषण कशा प्रकारे होतो यावर थोडासा विचार करूया. की जगातील संसाधनावर कब्जा करून जगाला आर्थिक शक्तीद्वारे गुलाम बनवणे हा भांडवलशाहीचा मूळ उद्देश आहे. या उद्देशासाठी साम्राज्यवाद वेगवेगळी रूपे धारण करत असतो. यासाठी कळसूत्री शासकांना नियुक्त करतो आणि साम्राज्यवादामुळे स्थानिक व्यवसाय नष्ट होतो आणि त्याची जागा मोठमोठ्या कंपन्या घेतात. ही राष्ट्रे भांडवलशाही विरुद्ध अडथळा निर्माण करतात आणि त्यांच्या विरुद्ध लष्करी कारवाई करून त्यांना नष्ट केले जाते. आता वर्तमान भांडवलशाही साम्राज्याने मानवाला जे विनाशकारी उपहार दिले आहे त्यापैकी एक उपहार हाच आहे की पर्यावरण संकट आहे. आता मी हे सांगेन की आपल्या मॅडमनी सुलोचना मॅडमनी पर्यावरण असंतुलन विषयी चांगली माहिती दिलेली आहे. ऊर्जेची साखळी सांगितलेली आहे आणि पर्यावरण संतुलन कसे बिघडते. आता मधुमाशांचा त्यांनी विचार केला तर हे उदाहरण तर ते अल्लाहने कुराणमध्ये पण दिलेले आहेत. कारण त्यांनी कारणे सांगितलेली आहे की औद्योगिकरण, शहरीकरण, नैसर्गिक साधनांचा वापर, प्रदूषणाची वाहने आणि निसर्गाचा मालक फक्त अल्लाह आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की हे निसर्ग ज्याने निर्माण केलेले आहे तर ते निसर्ग फक्त अल्लाहचे आहे आणि अल्लाह जो करतो त्याच्यावर आपण निकृष्ट राहायला पाहिजे. आणि अल्लाहने ज्या काही निसर्गामध्ये ऑक्सिजन दिलेले आहे, पाणी दिलेले आहे, हवा दिलेली आहे त्यावर आपण निर्भर आहोत. तर आपण त्याचे संरक्षण करायला पाहिजे. आता मी शेवटी हे सांगून माझे 2 शब्द सांगेन की प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या या शिकवणीवर आपण भर दिला पाहिजे की ही प्रेषितांची प्रत्येक वेळी ही शिकवण चांगली मोलाची शिकवण असते. आता माझ्या या सर्व बहिणींनी हे ऑनलाईन पर्यावरण दिनानिमित्त हे कार्यक्रम आयोजित केला. आधी फार त्यांनी प्रयत्न केले तर याविषयी मी त्यांचे आभार मानेन आणि आपण सर्वांचेही आभार करेन. आता जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र पर्यावरण सप्ताह साजरा करत आहात. चला आपणही एक झाड लावूया आणि त्या अल्लाहच्या प्रेषितांची जी शिकवण आहे त्यावर भर देऊया. या निमित्ताने माझे मी 2 शब्द संपवते. वाखरी दावाला आणि अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. धन्यवाद शाहिस्ताताई. आता कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करते खान अर्शे शकील, मुंबई, सदस्य संदेश विभाग, जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र महिला विभाग यांना. मुलांना दिया पर्यावरण रक्षणाची शिक्षा. मुलांना दिया पर्यावरण रक्षणाची शिक्षा हीच असेल आपल्या जीवनाची रक्षा. इस्लामी हिंद संदेश विभाग महिला विभागकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या प्रोग्रामाला लाभलेले वक्ते श्रीमती सुलोचना मुखेडकर नांदेड, श्रीमती अनुराधा औरंगाबाद आणि श्रीमती शाइस्ता खादरी यांनी आपले अमूल्य विचार व्यक्त केले. त्यांचे आम्ही आभारी आहोत. तसेच महिला श्रोते यांनी प्रोग्रामाला भरभरून साथ दिली, त्यांचे पण आम्ही आभारी आहोत. असंच आपल्या प्रेमाचा वर्षा वारंवार होऊ द्या. आपल्या सहभाग मिळावा हीच विनंती. अल्लाहजवळ प्रार्थना आहे की अल्लाह आम्हाला सर्वांना सद्बुद्धी प्रदान करा. एकदा पुन्हा सर्वांचे आभार. धन्यवाद.